तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे सब डोमेन कसे बनवायचे. म्हणजे जर तुमच्याकडे कोणती पण एक वेबसाईट असेल तर तिच्या अगोदर म्हणजे contact.trickyrahool.com trickyrahool.com ही माझी मेन वेबसाईट आहे. त्याच्या पुढे मी डॉट लावून contact.trickyrahool.com करतो, म्हणजे ट्रिकी डॉट असं लिहितो. तर तो माझा सब डोमेन झाला. तर सब डोमेन कसे बनवायचे त्याचे खूप सारे फायदे असतात. खूप सारे म्हणजे बिझनेस पर्पजसाठी आपण सब डोमेन तयार करतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर युट्यूब चॅनल. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या होस्टिंगमध्ये जायचं आहे. तर माझी होस्टिंगर आहे, तर मी होस्टिंगरमध्ये जातो. जो पण तुम्ही प्लॅन विकत घेतलेला आहे त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. ह्या सेम स्टेप तुमच्याकडे जर मोबाईल पण असेल तर मोबाईलमध्ये पण सेम स्टेप तुम्ही करू शकता. तर इकडे येऊन वेबसाईटमध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर ज्या पण वेबसाईटचं तुम्हाला सब डोमेन बनवायचं आहे तिथे डॅशबोर्डवर क्लिक करा. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर इकडे डोमेन्समध्ये क्लिक करावं लागेल. डोमेन्सवर क्लिक केल्यानंतर इथे सब डोमेनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही सब डोमेन इथे बनवू शकता. इथे बघा, माझ्या वेबसाईटचं नाव आहे stopfraud.in. तर पुढे मी एक लिहितो contact.stopfraud.in. हा एक नवीन म्हणजे सब डोमेन बनवायचा आहे. आणि त्यानंतर इथे क्रिएटवर क्लिक करा. तुम्ही इथे बघू शकतात की contact.stopfraud.in हा एक डोमेन बनलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इकडे वर्डप्रेसवर क्लिक करा. त्यानंतर ओव्हरव्ह्यूमध्ये क्लिक करा. ओव्हरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर इकडे बघा, stopfraud.in हा मेन डोमेन आहे. तिथे बघा, इथे मार्क आहे. मार्कवर क्लिक करा. नंतर इथे बघा contact.stopfraud.in, इथे तुम्हाला सब डोमेन दिसेल. सब डोमेनला तुम्हाला क्लिक करावं लागेल, कारण ऑलरेडी जो माझा मेन डोमेन आहे त्याच्यामध्ये वर्डप्रेस वेबसाईट इन्स्टॉल आहे. तर मी इथे सब डोमेनवर क्लिक करतो. त्यानंतर बघा, इन्स्टॉल वर्डप्रेस, तर इथे वर्डप्रेस इन्स्टॉल करा. त्यानंतर तुम्ही ते वेबसाईटचं नाव लिहू शकतात आणि इथे तुमचा ईमेल आय डी आणि इथे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटर युजरनेम आणि पासवर्ड इथे तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करा. जे पण होईल सगळं ऑटोमॅटिक होईल, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला फक्त नेट करायचं आहे. तर इकडे मला पासवर्डसाठी वॉर्निंग आलेली आहे, कारण माझा जो कारण माझी मेन कारण माझी जी मेन वेबसाईट आहे stopfraud.in, तिला पण सेम पासवर्ड आहे आणि हिला पण सेम पासवर्ड आहे. तर मी पासवर्ड चेंज करतो मित्रांनो. इकडे बघू शकता की वर्डप्रेस इथे इन्स्टॉल झालेला आहे. तर अजून वेबसाईट इथे बनलेली नाही, कारण थोडा इथे 1 का 2 तासाचा टाईम लागेल. कारण जो आपण सब डोमेन बनवला आहे ते जरा पॉईंट व्हायला टाईम लागतो, मायग्रेशन होतं पूर्ण वेबसाईटचं, तर थोडा टाईम लागेल. तर थोडा टाईमनंतर तुम्ही इथे रिलोड करू शकता, तर तुमचं सब डोमेन तुम्हाला बघायला मिळेल.